हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आता इथे सुट्टीसाठी आलेलो आहोत. इकडे आईच्या घरी आहे. आता जेवण वगैरे सकाळचा टाईम झालेला आहे, तर जेवण वगैरे करून मग आम्ही आता ताईच्या घरी जाणार आहे आणि त्यानंतर बघू पुढचा प्लॅन कसा आहे. खूप मस्त व्लॉग असणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चला तर मी ताईकडे जाणार होते, तेवढ्यात आमची आजी आली. आजी वस्तीत तिकडे माळवाडीला राहते आणि आम्ही इकडे शिक्रापूरला आईसोबत इकडे आलेले आहे. कारण कोरोना काळात आई इकडेच आलेली राहायला. दक्ष ज्यावेळेस मला झालं त्यावेळेस आम्ही आलो आहोत. आई इकडे असते आणि आजी तिकडे असते, भाऊ असतो तिकडे. तर आजी आहे आणि शेजारची आईच्या शेजारची ते राहतात तिथे, त्यांच्या ते आई आहेत त्या पण आहे. त्या दोघी नात्यांमध्येच लागतात, त्यामुळे त्या दोघींच्या छान गप्पाच चाललेल्या आहेत. खूप छान वाटलं, खूप दिवसांनी आजीला पाहिलं. याआधी मागच्या वर्षी ज्यावेळेस मी गेले होते गावी त्यावेळेस आजीला बोलले होते. चला तर आजीला भेटून खूप छान वाटलं. मस्त आता बेत करणार आहोत. तर अण्णांनी तोपर्यंत सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणले होते. कोणतरी इथे पाहू शकता आजी कशी खात आहेत आणि तिची केस पाहून आणि आम्ही ते कशी केस आहे ते पाहत आहेत. आजीला आईस्क्रीम दिलेली आहे कोणामधली अर्धी काढून आणि मस्त आईस्क्रीम खात आहे. गप्पा गोष्टी चालू आहेत. आईस्क्रीम दक्षू से हाय आहे का तुझा आईस्क्रीम डबा? दीदी दीदी काय खाते? दीदी आईस्क्रीम डब्बा. पप्पाला म्हणा या खायला या. सोडून येऊ चला तर आता मी आजीची केस विंचरत आहे. लहानपणी आजी आमची केस मस्त धुवायची आणि विंचरायची पण. मस्त तेल लावून अगोदर तेल लावायचे केसांना, नंतर नाव घालायचे. ते पण मला आठवतं व्हीलचं साबण असायचं त्याने केस धुवायचे. पण आत्ताच्या व्हील साबणमध्ये खूप प्रीती वगैरे असते. तर पहिला आमची केस आमच्या घरात सगळ्यांची केस खूप लांब आहे, म्हणजे आजीची पण खूप लांब होती. आता गेलेली आहे पार, पण तो आजीची आईची आमच्या तिघी बहिणींची खूप लाँग केस आहेत, अशी लांब सडक आहे. ते पाहू शकता आजीची मी केस विंचरून देत आहेत. इतकी बारीक झाली आणि मला तो काही आंबाडा घालता येईना, कारण सवय नाही आपल्याला. स्वतः घालता येतं पण दुसऱ्यांचा मला घालता येत नाही. तर इथे आजीची केस मी विंचरत आहे. तर लहानपणीच्या आठवणी जागा झाल्यात. जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आजी आमची सकाळी उठली की सगळ्यांना तेल मालिश करायचे केसांना आणि मग नंतर बाहेर असं पटांगण असायचं तिथे नाव घालायचे सगळ्यांना आणि केस धुतल्यानंतर पण पुन्हा त्याची मालिश करायची. तर त्याच आठवणी जागा झाल्या. तर खूप छान आहे आमच्या आजी. आणि जास्त वेळ भेटता पण येत नाही, आता लग्न झाल्यापासून जास्त जाता येत नाही. वर्षातून एकदा आम्ही जातो आणि थोड्या वेळासाठीच भेटतो. चला तर आता आजीची केस मस्त मी बांधत आहे. मला काही तिचा आंबाडा काही बांधता येईना गाठण मारून, तर मी ते रिबिनसारखा धागा आहे तिने आणलेला, तो गाठण मारलेला आहे आणि त्यालाच मी गुंडाळून आंबाडा घालत आहे. तर आजी हसत आहे की कसा बांधला आहे, कारण त्यांना ते एक हाताने पीळ मारून गाठ मारून तो आंबाडा घालण्याची सवय असते. पण मला काही तो जमाना. आणि केस सारखे तिचे निसटतात, खूप पातळ झालेले आहेत. आणि आजीची अजून पण केस जास्त पिकलेली नाहीत, पाहू शकता काळे पण आहेत. आणि आजी आमची खूप स्ट्रॉंग पण आहे. तर आजी मी बोलत आहे की कशी वेणी घातलेली आहे, तर थोडीफार मस्ती वगैरे चाललेली आहे. तर फायनली आजीची केस विंचरून झाली आहे. हे कोण आहे सांग? हे कोण आहे सांग? हे कोण आहे? कोण आहे? दिस इज पणजी आजी. कोण म्हणा? पणजी आजी. तिकडे पण पणजी आजी. तिकडची ओळखती, तिकडची माझ्या सासूची आजी आई, ती यांना ओळखते बरोबर. ती पणजी आजी सांगण्यात दिले फोनचं बटन रामायचं उद्या दुसरं काय उद्योग बटन आजी. फोटो काढायचा आजी एवढ्या लक्ष कडे आजी. परत येते बाबा आपल्याला डबा आईस्क्रीम आणू आपण. चल दीदीला सोडायचे मला. तिला हा शाळेत चालली, ती शाळेत. दवाखान्यात नाही ते माऊ बघ, माऊ आली. माऊ निकू दे ताईकडे, दे त्याला सांभाळ म्हणा. मी गाडीला लय जाईल. नाही जायचं. तो गेले आता बाबा, इकडून गेली गाडी, गेली. आता संध्याकाळी जाऊ आपण. हा कुणी पकडलं? कुणी? तो इकडे गेली. तो गाडीचा आवाज येते का?
तर गेली बाबाची गाडी तर दीदीने बघितली. गेली का ग दीदी? गेली आता बाबा गेली ग. चला आता आपण खाऊ आणाय जाऊ. साणू एवढी नव्हती त्रास देत अन्नाच्या बाबा. इथं मंदिरात आलोय. चल जाणं मंदिरात. चला चलो. हे लालिया कोणता आहे? लालिया हाच आहे ना. दिस इज लालिया. हात नाही लावायचं, हात नाही लावायचं. तिथं का जाऊ तिथं ठेवलंय ना, त्याला दिलं नाही तो काय काय करते. हे बघतात ते बघ कसं सगळं तर काही पाया पडल्यागत करते का. हात जाऊन काढी नाही, त्याला दिसलाच नाही प्रसाद. चला पाव पडायला. चला आपण पण जाऊ. चला पप्पाच्या पाव पडायला. इथं पाव पडा दक्ष. इथं पडा पाव. ये बाबा लाव इकडून ये. हा बाई इथे ये बाबा पाव पडा. चला चला पुढे इकडे या. हा पाव पडा. त्यांनी बंद केला ते. चल डॉगी. सावंत ते पुढं जाईन. चल बा डॉगी पुढे चल. चल चल चल. मला भीती वाटते त्याची. ते बघतोय बघ. चल रागाने बघतोय. मग काय चल. देव बाप्पा. पाव पडा. हा तिथं ठेवलंय. कशी बनवले ते मूर्ती बरोबर बनवलेले असते. चल ते प्रसाद खायला आलाय बघ. फ्रॉक सारखं बनवले. चल देव बाप्पा. तिथं प्रसाद ठेवला ना म्हणून झालंय. लाल्या लाल्या तो काल्या. कोण काल्या? तो काळा मग ते काल्या. मग ते बसलं तिथं. हा मारवी नाही. बर्बन बिस्किट कोणतं हे आणि ते ओरिओ. ते गेला आता. ते गेला ते काय पाया पडतंय. मग पाऊ पडतंय का बाप्पाच्या आहे का. ते पेड्याचा पुढं बघायला गेले तर तिथं पण पाया पडते. टक 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 गेलं टक टक सांग. काच लावली नाही त्यांनी आणलं असतं खाऊ. नाही भेटला ते परत गेला. टक टक लाल्या. पळू नको पळू नको. चलो कुठे जायचं? मामाच्या घरी नाही जायचं आपल्याला. जेवायला जायचं. मागच्या कुठे जायचं? चला उरकायचं. माझी बॅग कुठे गेली? चलो मामाच्या घरी जायचंय. आमच्या दक्ष रेडी रेडी. चला चला दीदी. सानू कुठं घातला घातला. चला चल. हा त्याच्यात ती आपण ह्याच्यावर बसू. दक्ष चला चला यायचं ना. चला तर आता सगळेच जण आम्ही जेवायला बाहेर चाललो आहोत. आई फक्त आली नाही. तिला नाही आवडत जास्त बाहेर यायला. तिला खूप आम्ही फोर्स केला चल म्हणून पण ती नाही आली. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. चला तर कुठे घेऊन जाता येत. चला पाहूया कोणतं हॉटेल आहे ते जवळपास तिथे चाललो आहे. कारण खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. चला म्हटलं बाहेर जाऊया जेवायला. काय नाव आहे? शिवन्या शिवन्या हॉटेल. चल इकडे गर्दी नसते जास्त. बघू आज. चला इथं मोकळे असं ना. छान केलं इथे. हवी का छान आहे. काय रे बाळा कसरला? मावशीला काय खायचं म्हणा साहेब? यातलं कोणतं खायचं? ते देणार नाही लोक. दीदी आहे ना. सांगा काय खायचं तुला? किराणा काय खाणार? मावशी मावशी म्हणा तू काय खाणार? काय ऑर्डर करा पटापट पटवणार. मला हे व्हेज. वाच मला हे पाहिजे. आम्हाला इंग्लिश कळतं. दादा म्हणा तू काय खाणार? तोंड बघ ना. तो काय दे ना. बघा त्यातून एक एक केला.
घे सानू घे आता तू बघ आता काय ते येणार काय ये चाव हळूहळू का एवढं नको खाऊ त्याला एवढं खा काठी 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 थोडं थोडं उकडं दे त्याला ते शेव खाणार पापड नाही खाणार खा तुझ्या हाताने का त्याला घेण्याने पापड कसं सरळ राहतो. आपलं वाकडा होतो कसं काय बरं छान आहे दक्ष भाजी खाते ती रोटी तोड घे खावा सांगू कोणती चांगली लागते भाजी सांग मला पनीर का काजू सेम असेल टेस्ट सेमच तर जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त सगळ्यांनी फोटो काढले खूप छान तिथं डेकोरेशन वगैरे केलं होतं म्हणजे इथे सेलिब्रेशन वगैरे करण्यासाठी पण मस्त अरेंजमेंट केलेली तर दक्ष आणि अण्णांचा तर खूप छान फोटो आला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद